नमस्कार. सायन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि इतर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा ह्या सुरू होणार आहे. तर याला मॉक टेस्ट देणं गरजेचे आहे, जे विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देत आहे. परंतु मॉक टेस्टला लॉग इन करताना बऱ्याचशा अडचणी विद्यार्थ्यांना येत आहे. त्यामध्ये PRNची अडचण असेल किंवा पासवर्डची अडचण असेल किंवा लॉग इन फेल्डची अडचण असेल, अशा खूप साऱ्या अडचणी आहे. आणि या अडचणीला मदतीसाठी तुम्ही ऑनलाईन हेल्प कशी मिळवू शकता. आता यामध्ये आपण ज्यावेळेस लॉग इन करतो की bamo.uniconline.in याला गेल्यानंतर आपल्याला ही लॉग इन स्क्रीन मिळते. आणि मित्रांनो, इथे आपल्याला नीड सपोर्ट हे एक ऑप्शन आहे. इथे पहिले हे ॲटोमॅटेड सर्व्हिस आपल्याला मिळत होती, परंतु आता इथे सपोर्टला चॅटला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि आपल्याला इथून हेल्प होत आहे. तर आपल्याला कुठलीही टेक्निकल अडचण जर असेल आणि आपली अडचण यामध्ये जर आपण सांगितली तर आपल्याला हेल्प मिळत आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे या चॅट विंडोमध्ये एक क्वेरी मी इथे टाकली होती की सर माझा फ्रंट कॅमेरा चालू होत नाही, परीक्षेमध्ये अडचण येत आहे. तर इथे आपल्याला काही ऑप्शन्स येतील, आपली भाषा निवडायची आहे. त्यानंतर काही ॲटोमॅटेड ऑप्शन्स येतील, ते सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्याला लगेच रिस्पॉन्स समोरून कुठल्या तरी व्यक्तीचा एक रिस्पॉन्स येईल. इथे प्रसाद म्हणून एक पर्सननी मला रिस्पॉन्ड केलेला आहे आणि इथे हेल्प सांगितलेली आहे की कुठल्या प्रकारे तुम्ही ही सेटिंग करायची आहे. किंवा तुमचं लॉग इन जर होत नसेल तर ते PRN तुम्हाला मागतील, PRN द्यायचं आहे. PRN दिल्यानंतर ते त्यांच्या डेटाबेसमध्ये जर असेल तर ते अडचण सॉल्व्ह करू शकता. अदरवाईज ते सजेस्ट करतात की तुम्ही तुमच्या IT कोऑर्डिनेटरला कॉन्टॅक्ट करा म्हणून. तर अशा बऱ्याचशा ज्या अडचणी विद्यार्थी मित्रांना येत आहे, तर या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ही इथे हेल्प मिळू शकते. तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला करायचं आहे की ही इथे चॅट विंडो ओपन करायची आणि आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम इथे मांडायचा आहे. आणि ज्या पद्धतीने समोरून लगेच आपल्याला रिस्पॉन्स येतो आणि आपली अडचण इथे टाकायची आहे, आपले डिटेल इथे द्यायचे आहे आणि आपली अडचण इथे सॉल्व्ह होऊ शकते. आता यामध्ये दुसरा एक अडचण विद्यार्थ्यांना येते की कॅमेरा सुरू होत नाही आहे. तर त्यासाठी ज्या गुगल क्रोमच्या सेटिंग्स आहे, त्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला साईट सेटिंग क्लिक एनेबल इथे हे करायचं आहे. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्याचं हा फ्रंट कॅमेरा चालू न होता बॅक कॅमेरा चालू होतं. तर यासाठी आपल्याला कॅमेऱ्याच्या ज्या सेटिंग्स आहे त्या रिसेट करायच्या आहे. त्या रिसेट केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर ही प्रॉब्लेम जर नाही सॉल्व्ह झाला तर आपल्याला डिव्हाइस हे चेंज करावं लागेल, अदर डिव्हाइसवरती एक्झाम. दुसरा एक मुद्दा यामध्ये विद्यार्थ्यांचा कमेंटमध्ये येतो आहे की परीक्षा कुठल्या लिंकवरनं द्यायची. ही तर मॉक टेस्टची लिंक आहे, परंतु मित्रांनो जी मॉक टेस्टच्या लिंकवरती आपण मॉक टेस्ट दिलेली आहे त्याच लिंकवरनं आपल्याला फायनल एक्झाम ही द्यायची आहे. तर मित्रांनो, मेन परीक्षेसाठी फार कमी वेळ राहिलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अडचण आहे. तर तुम्ही या चॅट बोट थ्रू, सपोर्ट थ्रू तुम्ही मदत मिळवू शकता. जर कोणी रिस्पॉन्स करत नसेल तर इथून आपल्याला आता रिस्पॉन्स मिळायला लागलेला आहे. व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि त्यांची ही अडचण सॉल्व्ह व्हायला मदत होईल. आपल्या जर काही इतरही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. मी सर्वपरीने तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.